रामराम मंडळी, आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत की 99% लोकांना ही जी रेसिपी आहे माहीत नाही। सर्वांनी पराठे खाल्ले असतील, पण ही जी भाकरी आहे ही तुम्ही एकदा जर घरी बनवली तर तुम्हाला या भाकरीची इतकी सवय लागेल आणि तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही हीच बनवाल। चला तर मग आज आपण बनवूया गंगाफळाची भाकरी। आता इथे गंगाफळाची भाकरी बनवण्यासाठी इथे मी 1 कप बनवलेली भाजी घेतलेली आहे। गंगाफळ म्हणजे पंपकिन किंवा कोहळा आपण म्हणू शकतो। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिसळचं पीठ। आता मिसळचं पीठ काही ठिकाणी याला कळणा म्हणतात, काही ठिकाणी याला मिसळ म्हणतात। खानदेशमध्ये याला कळण्याचं पीठ म्हणतात आणि विदर्भामध्ये याला मिसळचं पीठ म्हणतात। आता ज्वारी आणि मीठ आणि उडीद यांचं मिश्रण करून हे जे पीठ आहे हे तयार केलं जाते। तर आता हिच्यामध्ये तब्बल 1 कप भाजीमध्ये मला 2 कप पीठ लागलेलं आहे। जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ टाकून आपल्याला काय करायचं, याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही कोहळ्याच्या उरलेल्या भाजीचं काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल, पण ही जी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सगळं पीठ भिजवून घेतल्यानंतर याचे मी 5 गोळे बनवलेले आहेत। त्यातला 1 गोळा आपल्याला घ्यायचा आहे छान प्रकारे आणि पीठ असं पोळपाटावरती टाकून आपल्याला त्याची भाकरी बनवून घ्यायची आहे। आता तुम्हाला हातावरची भाकरी येत असेल तर तुम्ही हातावर बनवू शकता किंवा तुम्हाला थापून भाकरी येत असेल तुम्ही थापून बनवू शकता। आता मी हे साधी सरळ सोप्या पद्धतीने बनवते आहे म्हणून मी साधी लाटण्याने लाटून घेते आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये भाकरी जी आहे ती अतिशय सोपी होईल। कोणत्याही प्रकारचं आंदण न घेता ही जी भाकरी आहे ती अतिशय चविष्ट बनते आणि माझ्या घरी ही सर्वांना फार आवडते। तर इथे आपल्याला गरम गरम तव्यावरती ही जी भाकरी आहे ही टाकायची आहे। त्यानंतर वरून आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून वरती जे पीठ दिसत आहे ते पिठूळ ते दिसणार नाही। एका साईडने छान प्रकारे भाकरी शेकून झाल्यानंतर आपल्याला तिला परतून घ्यायची आहे। माझ्या घरी स्पेशली ही भाकरी बनवण्यासाठी कोहळ्याची भाजी जी आहे ती जास्त बनवली जाते। म्हणजे मी जर अर्धा किलोची भाजी बनवत असेल तर मला 3 पाव कोहळ्याची भाजी बनवावी लागते, इतकी ही भाकरी आमची फेवरेट आहे। त्यामुळे ही जी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। आता डायरेक्ट एक दुसऱ्या साईडने झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती ही शेकून घ्यायची आहे। चुलीवरच्या भाकरीची चव अप्रतिम येते, पण आता आपल्याकडे गॅस असल्यामुळे मी ही गॅसवरच बनवते आहे, पण चुलीवरच्या भाकरीची चव भन्नाट लागते। अशा पद्धतीने शेकून आपल्याला ही जी भाकरी आहे छान पद्धतीने दोन्ही साईडने शेकून घ्यायचे जेणेकरून कुठेच ही भाकरी कच्ची राहणार नाही। त्यानंतर हिला गरम गरम सर्व करायचं आहे। सर्व करताना तुम्ही या भाकरीच्या वरून मस्त छान तेल टाकून ठेच्यासोबत किंवा खानदेशी कोरड्या चटणीसोबत ही भाकरी नक्की खाऊ शकता। खूप छान लागते आणि तुम्ही बघू शकता किती छान याला पोपळा आलेला आहे। आता ही जी भाकरी मी कोरड्या चटणीसोबत खाणार आहे। जर तुम्हाला कोरड्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये कोरडी चटणी नक्की लिहा। तुम्हाला हे खानदेशची अतिशय पारंपरिक असलेल्या कोरड्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच बनवेल। तर आता छान तिच्यावर तेल घेतलेलं आहे, अतिशय टेम्पटिंग आणि आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हा 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 अगदी गावचा फील येणारी ही जी रेसिपी आहे नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा।